आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती, जिच्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते. शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा. लठ्ठपणा, पोटाचे विकार, सांधेदुखी, स्त्रियांचे आजार, त्वचारोग, पुरुषांचे आजार, थायरॉइड, मूळव्याध, मानसिक आजार, केस गळणे, श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली, पुणे, मुंबईला जाण्याची गरज नाही. आजच भेट द्या डॉक्टर शुभम मोरे यांचे वेदा होमिओपॅथी क्लिनिकला. आमचा पत्ता डॉक्टर शुभम एस मोरे, जिवाळा बिल्डिंग, तळमजला, गाळा नंबर 1, खानापूर रोड, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. संपर्क 95 61 65 18 19 82 089 15 813. खानापूर नगरपंचायतच्या वतीनं सगळ्या पत्रकार बंधूंचं मी मनापासून स्वागत करतो. आजच्या पत्रकार परिषदेसाठी या ठिकाणी उपस्थित आपल्या खानापूरच्या नगराध्यक्षा सौ भगतताई, उपनगराध्यक्ष, सगळे सभापती, सगळे नगरसेवक, आमचे पंचायत समितीचे उपसभापती आदरणीय सुहास नाना, आमच्या घाटमात्याचे नेते आदरणीय राजाभाऊ शिंदे, नगर परिषदेचे पंचायतचे आमचे CO साहेब, सगळे सहकारी कार्यकर्ते, माझे सगळे पत्रकार बंधूंनो, तुमच्या मनापासून मी स्वागत करतो. आजपर्यंत सगळ्या पत्रकार परिषद आपल्या विटे शहरामध्ये होत होत्या आणि आज पहिल्यांदाच खानापूरला पत्रकार परिषद व्हायला लागली. मग अशी गमतीने एक पत्रकार आमचे मित्र म्हणायला सुद्धा की बातमीच अशी करूया की विट्याचे पत्रकार खानापूरला पत्रकार परिषदेसाठी. पण गेल्या 4-4.5 वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न नगरपंचायत खानापूरनं ताकदीने केला आहे आणि ग्रामपंचायतचं नगरपंचायतमध्ये रूपांतर झाल्यानंतर सक्षमपणे हे गाव नव्यानं उभं राहावं. कारण तालुक्याच्या नावाचं गाव आहे, त्याच्यापेक्षा विधानसभेच्या मतदारसंघाचं नावसुद्धा खानापूर आहे. म्हणजे मी गेल्यानंतर मला ते असं दिलेलं असतं खानापूर 286. त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं गाव माझ्या दृष्टीने, जरी लहान असेल तरीसुद्धा नगरपंचायत झाल्यामुळं हे गाव अत्यंत महत्त्वाचं आहे. जसं ताकदीनं लक्ष देऊन विटा आपण विकसित करायचा प्रयत्न केला, आटपाडी विकसित करायचा प्रयत्न केला, खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम उभं राहिलं. नगरपंचायत झाल्यानंतर अनिल भाऊंचं विशेष ह्या गावाकडे लक्ष होतं आणि त्याच्यानंतर त्यांच्या पश्चातसुद्धा आपण खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी प्रयत्न केला. म्हणजे आता 2021-22 पासून मोठी कामं करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं काम कुठलं असेल तर जवळपास 25 कोटी रुपये आपण ह्या शहराच्या नळपाणी पुरवठा योजनेला दिलं होतं. 50% अधिकचं काम पूर्ण झालं आणि मला असा आत्मविश्वास आहे की येत्या 3-4 महिन्यामध्ये सगळं काम संपून ह्या शहराला खूप चांगल्या पद्धतीनं पाणी पुरवठा सुरळीत होईल. अगदी भविष्यामध्ये 20-25 वर्ष होणारी वाढ गृहीत धरून आपण पाणी पुरवठ्याची योजना पूर्ण केली होती. 21-22 पासून अनेक सेवा सुविधा पुरवण्यासाठी आपण कामं केली. जवळपास त्यावेळेला 1,40,00,000 रुपये 21-22 मध्ये दिले होते. 22-23 मध्ये 1 कोटी रुपये दिले होते. 8 कामं त्यावेळेला शहरातले आपण त्या ठिकाणी काम करत होतो. बक्षीस निधी आले होते, त्याच्यामध्ये 51 लाख रुपयाचं काम पूर्ण झालं आहे. वैशिष्ट्यपूर्ण योजनेमध्ये 22-23 मध्ये 60 लाखाचं काम पूर्ण झालं आहे. त्याच्यानंतर नगरपंचायतचं उत्पन्न वाढावा, कारण तुम्ही जर बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीचं मार्केट आता ह्या शहरामध्ये डेव्हलप होतं आहे. नॅशनल हायवे झाल्यापासून आणि आता कालसुद्धा गडकरी साहेबांनी 55 कोटी दिल्यामुळं जे काम जर पूर्ण झालं सगळं तर जास्तीची वाहतूक परत ह्या रोडनं निश्चितपणे विजापूरकडे जाईल आणि ह्या शहराला आणखीन नावारूपास येण्यामध्ये मदत होईल. 2024-25 मध्ये नमो उद्यानसाठी आपण 1 कोटी रुपये ह्या शहराला दिले होते. त्याच्यानंतर अजून 1 कोटी रुपये आपण तुमच्या शाळा आणि हॉस्पिटल, बरोबर ना, त्या दोघांसाठी 1 कोटी रुपये आपण त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे योजनेमधून 1 कोटी रुपये ह्या शहराला दिले होते. असं खूप चांगला निधी आपण देण्याचा प्रयत्न केला होता. पण ही सगळ्या आमच्या इथल्या नागरिकांची, सगळ्या आमच्या बॉडीची गेले अनेक दिवस इच्छा होती की आता नगरपंचायत झाली पण नगरपंचायतला आमच्या इमारत नाही. कारण जर आता बऱ्याच ठिकाणी इमारतीचं काम पूर्ण व्हायला लागलं, पण ह्या शहराला इमारतीचं काम अपूर्ण असल्यामुळं अनेक लोकांची अनेक दिवसापासूनची मागणी होती आणि मला
तुम्हाला बोलायचं कारणच हे आहे की मला सांगायला अतिशय आनंद होतो आहे की आमच्या सर्वांचे नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास खात्याचे मंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी काल आम्हाला आदेश आमच्या हातात सुपूर्द केला आणि खानापूर नगरपंचायतच्या इमारत बांधकामासाठी 5 कोटी रुपयाचा निधी त्यांनी आम्हाला काल दिलेला आहे. आणि मग आता काल 95 कोटीची कामं मंजूर झाली, पण मी प्रेस घेतली नाही. मग 5 कोटीचीच कामाची का प्रेस घ्यायला लागलो असं काही लोकांना प्रश्न पडू शकतो. तर त्याला एकच कारण असं आहे की हे गाव जरी लहान असलं तरी या गावामध्ये अत्यंत राजकारणाच्या दृष्टीनं जागरूक, संवेदनशील असलेलं गाव आहे. आणि थोडंसं नगरपंचायत झाल्यापासून काम करत असताना काम करण्यापेक्षा आडवाडवीचं काम करण्याचा प्रयत्न अनेक लोकांनी केला होता. आणि काही लोकांनी चॅलेंज केलं होतं की होणार नाही नगरपंचायतची इमारत, तुम्हाला नगरपंचायतला पैसे येणार नाहीत. त्यांनी सुहास बाबूला अजून ओळखलंच नाही. त्यांचा तो दोष ठरला, त्यांच्याकडनं चूक झाली. आणि म्हणून त्यांना इथं येऊन मला सांगावंसं वाटते की नगरपंचायतच्या इमारतीला 5 कोटी रुपयाचा निधी काल मंजूर झाला. येत्या 15-20 दिवसामध्ये ह्या कामाचं टेंडर प्रोसेस सगळी कंप्लीट होईल. आणि मला असं अपेक्षित आहे की गणपतीच्या काळामध्ये ह्या कामाचं भूमिपूजन जर करता आलं तर आम्ही गणपतीच्या काळामध्ये या भूमिपूजन करतो. खानापूर ह्या नावाला साजेसं इमारत ह्या शहरामध्ये उभा राहील आणि ती इमारत तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. आणि आपण ह्या शहराला 5 कोटी रुपये त्याच्यासाठी देण्यामध्ये आपण यशस्वी ठरलो आहे. आणि आम्ही करत असलेलं काम आमच्या विरोधकांना चांगल्या पद्धतीनं दिसावं की कसं काम चाललं आहे, काय झालं. आता थोडीशी स्ट्रीट लाईट कमी आहे आमच्याकडे. आमच्या चाचीनं पण मी सांगितलं मग असे तुम्हाला इत्यंभूत सगळं गावातलं दिसलं पाहिजे म्हणून 3 कोटी रुपये आपण स्ट्रीट लाईट दिलेत अजून वाढीव. म्हणजे 5 कोटीची इमारत आणि काम बदलून आपण ते 3 कोटीचं स्ट्रीट लाईट, सोलर स्ट्रीट लाईट आपण सगळ्या गावामध्ये अगदी लख प्रकाश पडेल. म्हणजे केलेलं काम देशपांडे साहेब सगळ्यांना दिसेल की आपण चांगल्या पद्धतीनं खानापूरला न्याय देण्याची भूमिका घेतली. गेल्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ह्या शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा आपण प्रयत्न केला आहे. साजेशी इमारत असावी नगरपंचायतला म्हणून आपण 5 कोटीचा निधी आपण दिला आहे. आणि माझा खानापूरच्या सगळ्या नागरिकांना माझं तुम्हाला म्हणजे अगदी जबाबदारीपूर्वक शब्द आहे की अजूनही इलेक्शनला 5-6 महिन्याचा अवधी आहे. ह्या 5-6 महिन्यामध्ये सुद्धा आपण तुम्हाला अपेक्षा असलेली जी काही छोटी मोठी कामं राहिली असतील ते सगळे आपण पूर्ण करण्याचा शब्द आणखीनही तुम्हाला मी या निमित्तानं देतो. कारण विधानसभेला हे सगळी लोकं खूप ताकदीनं माझ्याबरोबर राहिली होती. त्यामुळं ह्या शहरातल्या नागरिकांनासुद्धा न्याय देण्याची भूमिका माझी आहे. आणि तुम्हाला साजेसं गाव करून देण्याची जबाबदारी आम्ही 100% एकत्रितपणे पूर्ण करू. आणि काही लोकांचं थोडंसं वनविभागाचं मध्ये तक्रार झाली होती. त्या दृष्टीनं माननीय वनमंत्री गणेश नाईक साहेबांच्यावरून सुद्धा आमची एक मिटिंग झाली. मुख्यमंत्री महोदयांनासुद्धा आम्ही त्याचं पत्र दिलं आहे की तो जो त्यांच्या काही खाजगी जाग्यांच्यावरती सुद्धा वनसदृश क्षेत्र म्हणून जो हे झाला आहे, शेरा पडला आहे, त्याच्यावरती लवकरच त्याचा निर्णय करण्यासंदर्भामध्ये आम्ही एक बैठक झाली आमची. शासन त्याच दृष्टीने सकारात्मक आहे. आम्ही त्याचाही निश्चितपणे ताकदीनं पाठपुरावा करून ते काम पूर्ण करून देऊ. अजून काय प्रश्न? काय एक प्रश्न विचारायचा होता. आपण पहिल्यांदा खानापूरमध्ये पत्रकार परिषद घेतल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आतापर्यंत 2024ला आपण जाहीरनाम्यात खानापूरला MIDC आणि विद्यापीठ उपकेंद्र काम पूर्णत्वास नेणार याबाबत हे वचन दिलेलं आहे. Yes. त्याचे कुठंपर्यंत आता MIDCचं तुम्हाला 5 मिनिट सांगतो. पण खानापूरमध्ये उपकेंद्र व्हावं ह्यासाठी विधानसभेमध्ये सुद्धा किंवा त्या सगळ्या गोष्टींचा फॉलोअप कारण अनेक लोकांनी फक्त झालं केलं असंच सांगितलं. पण ह्या वर्षीसुद्धा त्यांचं थोडं चालढकल दिसल्यानंतर आम्ही ताबडतोब ऑफिस चालू करायला लावलं. आता जागा हस्तांतरासाठी पूर्ण प्रक्रिया सुरू आहे. काही तरतूद विद्यापीठानं करावी, काही तरतूद शासनानं करावी, एवढ्यासाठी फक्त त्याची प्रोसेस चालू आहे. पण येत्या 1-2 वर्षात कारण एका वर्षामध्ये अख्खं स्ट्रक्चर नाही उभं राहणार. कारण त्याला फक्त ऑफिसेस करण्यामध्ये मजा नाही. फक्त विद्यापीठाचं उपकेंद्र झालं आणि ऑफिसेस इथं आले ह्याच्यापेक्षा विद्याशाखा इथं सुरू झाल्या पाहिजेत तर ह्या भागाचा विकास होतो. फक्त कसं ऑफिसेस जर केले, समजा उपकेंद्राचे काय ऑफिस केलं आणि ह्या सगळ्या आसपासच्या कॉलेज आता सगळं ऑनलाईन झाले. त्यामुळं कॉलेजेसचे सगळे प्रस्ताव सगळं ऑनलाईनच जातं. त्यामुळे लोक इथे येतील असं नाही. विद्याशाखा झाल्या पाहिजेत. त्यासाठी आपण इथं ताकदीनं प्रयत्न करतो आहे. मला पूर्ण विश्वास आहे की हे मोठा प्लॅन आहे. म्हणजे
दीर्घ स्वरूपात चालणारं काम आहे. 3-4-5 वर्षामध्ये आपल्याला सगळं स्ट्रक्चर उभं राहील. आत्ता फक्त तिने ऑफिस सुरू केले, पण बजेटमध्ये तरतूद होऊन आपल्याला ह्या ठिकाणी इमारतचं बांधकाम ह्या 5-6 महिन्यामध्ये वर्षभरामध्ये सुरू करण्याचा मी 100% प्रयत्न करतो आहे. MIDCसाठी जागेची मागणी केली आपण फक्त. आता नगरपंचायतला पण आम्ही विनंती केली. काही खाजगी मालक जर त्या ठिकाणी आले तर आता खूप मोठ्या परिस्थितीमध्ये आपल्याला जागा मिळणार नाही. म्हणजे असे 400-500 एकर जागा मिळण्याची शक्यता फार कमी आहे, कारण पाणी आल्यामुळे थोडं ते आपली अडचण आहे. पण एक 100-125 एकरची जागा आपल्याला मिळाली तरीसुद्धा आपण ती मिनी MIDC म्हणून आपण या खानापूरमध्ये येत्या वर्षभरामध्ये आपण त्याचा आदेश करून घेऊ. पण जागा आम्ही शोधतो आहे. जागा मिळाली की इथली आणि आटपाडी दोन्ही MIDC आपण करतो. गेल्या अनेक दिवसापासून या महामार्गाचा प्रश्न प्रलंबित होता. कालच तुम्ही कोट्यवधी निधी आणला, कसं होणार आहे मार्ग? नाही, आता मुळात ही दुर्दैवी घटना जी घडली परवाशी, ती घडण्यापूर्वीच 1 महिन्याभरापूर्वी मी गडकरी साहेबांना भेटायला गेलो होतो. त्याच्यामध्ये माझे 2 अजेंड्यावरचे विषय होते. एक, हा जो राहिलेला काम आहे सगळं, म्हणजे एक गुहागर विजापूर ज्यावेळेला रस्ता केला होता त्यावेळेला फॉरेस्टच्या त्या परवानग्या न मिळाल्यामुळं आपले 4ही घाट म्हणजे सुरलीचा, रेणावी, रेवणगाव आणि नागरचा घाट हे काम पेंडिंग पडलं होतं. त्याच्यानंतर सुलतान गादीजवळचा रस्ता, रेणावीतला रस्ता, हिवऱ्याच्या गावात एंट्री करताना समोरचा जो ब्रिज आहे तोही काम अपूर्ण राहिलं होतं. तो ब्रिज असं एकत्रित सगळं काम, आणि काही ठिकाणचं मेंटेनन्स बाकी आहे, काही ठिकाणी असं हंप झालेत मोठे, तर ते सगळं काम पूर्ण करण्यासाठी मी गडकरी साहेबांना परवा भेटलो होतो. मी खरं गडकरी साहेबांचं मनापासून अभिनंदन करेन, कारण त्या मंत्र्यांच्या कामकाजा बाबतीत अनेक सकारात्मकता आपल्याला बघायला मिळते, ऐकायला मिळते. मी त्यांना समजावून सांगत होतो की साहेब हे बॉटलनेक आहे आणि कधी ना कधीतरी इथं मोठा काहीतरी घटना घडू शकते. दुर्दैवानं घडली, पण त्यांनी कामाची पद्धत त्यांची अशी गडकरी साहेबांची आहे की त्यांनी ताबडतोब समोर फोन लावले. म्हणजे आम्ही समोर असतानाच अधिकाऱ्यांना फोन करून काय परिस्थिती आहे, किती पैसे लागत आहेत, प्रस्तावावरती आला आहे का, आणि त्यांनी मला त्या दिवशी सांगितलं होतं की तुला 2 आठवड्यात तुला रिप्लाय मिळेल माझा. आणि काम करण्याची पद्धत अशी आहे की 1 महिना झाला असेल त्यांना भेटून. काल त्यांच्या PSने आम्हाला ऑर्डर टाकली आणि आम्ही 55 कोटी रुपये दिले म्हणून त्यांनी सांगितलं. त्यामुळं आता आपल्यातले 3ही घाट, रेणावी, रेवणगाव, नागरचा घाट, त्याच्यातले सगळे वायडनिंग करून पूर्ण त्याच्या रिटेनिंग वॉल सगळ्या साईडच्या जे कठडे असतात आपले, क्रॅश बॅरियर सगळे त्याच्यात बसवते आपण. सगळे रस्ते मधले जे राहिले होते ते सगळे रस्ते पूर्ण करून चांगला रस्ता, आपलं जे काम वापरून होतं, आणि हिवऱ्याच्या समोरचं ब्रिज, असं सगळे म्हणून 55 कोटी रुपये आपलं सगळं काम पूर्ण होतं. विरोधक म्हणतात की लोकप्रतिनिधी काम करत नाही, पण तुम्ही विकास कामातून दाखवून देतो. आता कोट्यवधी निधी आणला. नाही, मी आता काम करत नाही. मी आता तुम्हाला सांगितलं म्हणून सिटलाईट करतो. दिसलं पाहिजे. आता ते कसं आहे, आता त्यांचं काम आहे, फक्त त्यांनी माझं आव्हान त्यांनी कसं की काय केलं नाही तेवढं सांगायचं, फक्त आदंतरी बोलायचं नाही, काय केलं नाही तेवढं सांगायचं फक्त. कारण मला असं आत्मविश्वास आहे की जे काम माझ्यापर्यंत पोचते ते सगळे काम पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न आहे. मी जे शब्द विधानसभेला दिले होते ते सगळे काम पूर्ण होणार. खानापुरात जिल्हा परिषदची जागा आहे, जिल्हा परिषद शाळा किंवा पहिली जुनं आरोग्य केंद्र आणि जुन्या जी जागा आहेत त्या मेन बरोबर मार्केटमध्ये चौकाच्या जागा आहेत, त्या डेव्हलप होण्यासाठी किंवा त्याचा जिल्हा परिषदचा आपण त्या सहकार्य केलं. आता जिल्हा परिषद सदस्य त्यांच्याशी पण आपण बोलून घेऊया याच्यावरती. कारण चेहरामोहर आता आपण या जागा डेव्हलप झाल्या तर अजून जरा थोडंसं नगरपालिकेची जशी खूप बसवली तसं चांगल्या पद्धतीनं काय उत्पन्न स्त्रोत वाढलं पाहिजे, आपलं ह्याचं सुद्धा वाढलं पाहिजे. आणि परवाच जनरल बॉडीच्या मिटिंगमध्ये जिल्हा परिषदच्या मेन मोठ्या जागा जिल्ह्यातल्या डेव्हलप करायचा प्रयत्न चालू आहे. हो, आणि आमचा असा प्रयत्न आहे की शिंदे साहेबांच्या हस्ते याचं भूमिपूजन करता येतं का त्या इमारतीचं. त्यावेळेला सुद्धा आम्ही शिंदे साहेबांना, कारण एकदा शिंदे साहेब आले म्हणजे बऱ्याच गोष्टी आम्हाला त्यांच्याशी बोलता येतील, किंवा आधीचं लक्ष प्रेम त्यांचं आपल्यावरती आहेच, खानापूर आटपाडीवरती. चांगल्या पद्धतीने निधी अजून देतील त्यांना, त्यांच्या हस्ते उद्घाटन होण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि बघू ना आपण, म्हणजे गाव पण विकसित होण्यासाठी त्या जागा डेव्हलप होणं चांगलं आहे, पण ते उत्पन्न वाढण्यासंदर्भामध्ये त्यांचाही निर्णय त्यांनी कसा घेतला बघूया आपण जिल्हा परिषद, त्यांच्याशी चर्चा करू आपण. स्मार्ट पीएचसी पण आपली आता काम पूर्ण झालं आहे. हो, त्याचं फक्त शिफ्टिंग करायचं आहे. त्याचं आता शिफ्टिंग करून त्याचं उद्घाटन घेऊ, कारण इमारत इथंच बांधायची आहे. ही इमारत बांधताना इथलं सगळं परत तुम्हाला तिथं त्या हॉस्पिटलमध्ये न्यावं लागणार आहे, आपल्या जुन्या इमारतीमध्ये. दोन
त्याचा साठवून त्याला व्हायला काय हरकत नाही. सुतारकीचा आणि स्वामीचा सांगतो तुम्हाला मी भविष्यामध्ये पाण्याच्या दृष्टीने त्याची झाली पाहिजे. भविष्यामध्ये पाण्याच्या दृष्टीने ते 100% प्रयत्न करू आपण ते पाझर तलाव. उलट तुम्हाला सांगतो की सगळ्यात जास्त पाझर तलावाचं साठवण तलावात रूपांतर खानापूर तालुक्यात झालं आहे. आणि ते आता आमचा असा प्रयत्न आहे की कालसुद्धा टेंबोला 719 कोटी रुपये आले. त्याच्यामध्ये 52 कोटी रुपये म्हणजे कदाचित विकास होत नाही असं सांगतात त्यांना ते सांगतो. आपण सगळ्या तलावाच्या खाली जी तुमचं जे आउटलेट आहे त्या आउटलेटपासून इन्फ्रास्ट्रक्चर उभा करून तिथं त्यातनं सुद्धा पाणी कसं येता येईल पिडियन लाईन ह्यासाठी आपला प्रयत्न होता. त्याला 52 कोटी रुपये पहिल्या टप्प्यामध्ये 9 तलावांना दिले. पण येत्या काही दिवसांमध्ये बजेटच्या प्रोव्हिजनमध्ये किंवा महामंडळाकडं टेंबूड असं आपण विनंती करून या सगळ्या तलावांच्या खाली आपण ते स्ट्रक्चर सगळं उभा करतो आहे. साठवण तलाव करण्यामध्ये थोडंसं जलसंधारणचा आता विरोध आहे. पण मुख्यमंत्री मोदयांनी एका ठिकाणी असं सांगितलं होतं की दुष्काळी भागात पाणी उचलून न्यायचं पावसाळ्याचं, त्यावेळेला ही साठवण तलाव असणं खूप आवश्यक आहे. ते रूपांतरित तलाव साठवण तलाव करण्यासंदर्भात जे पत्र दिले त्यात आपण त्या दोन्ही तलावांचा समावेश केला आहे. त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे, खानापूर मिरजेला मोठे हॉस्पिटल आहे जंक्शन तरी आपल्याला खानापूर मिळत एस टी सुरू झाली पाहिजे. अच्छा. मसवड दर्शुंडी सिद्धनाथ आहे या लोकांना आपल्या काही भागात लोकांना आहे तर खानापूर मसवड नाही. आपण आता अजून 5 नवीन बसेस आपल्या येत आहेत कोटा डेपोला. ते आल्यानंतर एक स्पेशल खानापूर मिरज ठेवून टाकू आपण तिथे. खानापूर आणि खानापूर मसवड जायचं. येस. घाट मध्यवरील काही गावात अजून रेंजचा प्रॉब्लेम आहे आणि लोकांचा तक्रार आहे. त्याबाबत काय ते आम्ही परवा दिशा समितीची बैठक झाली होती त्यावेळेला ते BSNL ऑफिसचे लोक आले होते. त्यांना आम्ही विनंती केली की बानुरगड, ताडाजीवाडी ह्या काही भागामध्ये भूड, मेंगानवाडी ह्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी रेंजचा प्रॉब्लेम आहे. तर तिथंसुद्धा टॉवर त्यांनी बसवून द्यावेत असं आपण त्यांना विनंती केली. शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवायचं विरोधक हे करतायत तर तुमचं काय पुढे दिशा असेल? काय नाही आता तो न्यायप्रविष्ट विषय आहे. पण मला असं वाटतं की ह्याचा निर्णय जरी न्यायालयात सुरू असला तरी त्यावेळेलासुद्धा त्या विरोधकाने आवाहन केलं होतं की ह्याचा निर्णय जनतेच्या न्यायालयात व्हावा. जनतेच्या न्यायालयात निर्णय झाला ना. 60 आमदार आले, आता 13 खासदार झाले. मग ज्यावेळेला जनता एवढ्या पाठीमागे असेल तर मला असं वाटतं की टेक्निकल बाजूनसुद्धा चिन्ह गोठवणे बिटवणे हे काही होणार नाही. ते शिंदेसाहेबांच्या बरोबर जो विचार बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर होता तोच विचार शिंदेसाहेबांनी चालू ठेवला आहे. त्यामुळं मला असं वाटतं की या शेवटी न्यायप्रविष्ट विषय आहे. पण सगळ्या जर घटना बघितल्या ते जे कायदेशीर बाजू बघितल्या तर मला असं वाटतं की न्याय हा आम्हालाच मिळेल.